जी आज सौरवने केली, निश्चित चर्चेमध्ये राहील हे मेडन षटक त्याचं. कृणाल गोलंदाजीच्या ट्रॅकवर एकाच पहिला बॉल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम, दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. पहिलाच बॉल भावेश पाटीलचा उंच हवेत उडालाय, झेलची संधी आहे आणि इथे वड कॅच, सुपर दर्जेदार झेल, विकेटचं पतन. 0 या धावसंख्येवर भावेश पाटील त्याच्या पारीचा अंत झालाय. गोल्डन डकचा शिकार, विकेटचं पतन, खेळाडू बाद. सेमीफायनलच्या मॅच मधली नवीन फलंदाज वैभव मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगला खेळ दाखवण्याकरता ओळखला जातो. जेव्हा जेव्हा टीम संकटामध्ये आली तेव्हा तेव्हा वैभवची बॅट चालली, म्हणून आज नवसईकरांचं जे स्वप्न होतं क्वालिफाय होण्याचं ते साकार होऊ शकलं. तो वैभव सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावर. यावेळेस मात्र आल्या मैदानाच्या आतनं एक तगडा प्रहार, बॉल जाईल मिड विकेट सीमा रेषा पार, षटकार. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वैभव ज्या करता या खेळाडूला ओळखलं जातं तो खेळ तो मैदानाच्या आतनं दाखवतो. एक तगडा प्रहार त्याच्या बॅटमधनं आलाय, आज त्यानं प्रभावित केलंय. आज त्याचा खेळ दर्जेदार निश्चित राहिलाय. कृणाल आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, शॉर्ट फाईन लेग, तिथे टिपला गेलाय झेल, माघारी परतावं लागेल, विकेटचं पतन, खेळाडू बाद. डान्स ठीक आहे, मात्र ती खिचातली बाहेर नाही येता कामा नये. यावेळेस मात्र हा बॉल खूप योग्य त्याने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड केलं, एक सिंगलमध्ये कन्वर्ट केलंय, डबल करता कॉलिंग आहे आणि वेगवान दौड ती विकेटच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अगदी तो हरणाचा वेग असतो ना, तो पाहायला मिळाला. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या, धावसंख्या 8 या आकड्यावर. एक चांगली मॅच इथे निश्चित होईल. एका बाजूनं 40+ खेळाडू, एक जुने जाणते खेळाडू, मास्टर्स असं म्हणू शकतो आपण त्यांना, कारण त्यांचं क्रिकेट बघत बघत आपण क्रिकेट शिकलो, ते हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये कन्वर्ट होत असताना धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावा. मयूर कुडू नवसई यांच्याकडनं शुभेच्छा येतात टीम नवसई करता. 5 चेंडूचा खेळ, त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिलं तर 9 ही धावसंख्या धाफलकावर आहे.
शेवटचा बॉल या ओव्हरमधला तो अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. समोर स्ट्रायकर एंडकडनं जर आपण पाहिलं तर फलंदाज सौरव या आधीच्या मॅचच्या विजयाचा शिल्पकार असं म्हणायला हरकत नाही त्याला. यावेळेस मात्र बॉलला हवेमध्ये उडवलंय, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. मात्र यावेळेस बॉल हातामध्ये थांबण्याचा जो प्रयत्न होता तो असफल राहिला. एखाद्या तलावातनं जसा बेडूक उडी मारतो ना, अगदी तसा त्या हातातल्या उंजळीतनं या बॉलनं उडी मारली. हा बघा रिप्लेमध्ये तुम्हाला दाखवला जातोय ऑफस्टंपच्या बाहेर अँगल क्रिएट करणारा बॉल होता, ज्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. मात्र बॉल खूप जास्त उंच गेला, त्यामुळे जे डिस्टन्स क्लिअर करायचं होतं ते शक्य झालं नाही आणि तिथे उंजळ बंद करत असताना ही चुकी झाली. 2 धावा मिळाल्या, ज्या 2 धावसंख्येच्या मदतीनं 3 मिळाल्या, माफ करा, या 3 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक 12 या आकड्यावर सुस्थिती आहे. विकेट 2 गेल्या, महत्वाचे खेळाडू बाद झाले. मात्र संध्याकाळचं सत्र पर ओव्हर 12, 25 धावा खूप चांगली टोटल असू शकते या मॅचची. आणि आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर अगदी चांगला खेळ तो मैदानाच्या आतमध्ये दाखवला. वैभवनं एक षटकार मारलाय. 2 ओव्हरच्या मॅचमध्ये एखादा षटकार तुम्ही मारला म्हणजे तुमची इनिंग चांगली आहे, कारण इथे षटकार ते मोजले जातात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्यानं खेळ जेव्हा होतो ना तेव्हा षटकार किती आलेत ते मोजलं जातं, कारण शॉर्ट फॉर्मॅटचं क्रिकेट आहे. मटका क्रिकेट ज्याला आम्ही म्हणतो, अगदी 1-2 ओव्हरचं क्रिकेट. यावेळेस मात्र फटका बिटवीन द गॅप, थांबणं नामुमकिन. बॉल गेला पहिल्या टप्प्याखेरीज वाईडिश लॉंग ऑफच्या रेंजमधनं सीमा पार. या चौकाराच्या मदतीनं आता राजन या गाण्यावर डान्स नाही झाला. यावेळेस मात्र बॉल, व्हाट अ शॉट, हाय अँड हँडसम, स्ट्रॉंग अँड लॉंग हिट, बॉल सीमा रेषा पार, दर्जेदार स्ट्रोक, षटकार. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा स्ट्रोक आपण पाहू. इथे ओव्हरपिच झाला आणि हा बॉल सीमा रेषा पार षटकारामध्ये कन्वर्ट झाला. एक तगडा प्रहार इथे आपल्याला पाहायला मिळालाय, षटकार आलाय. आज क्रितेश घरत जरी मैदानामध्ये नसला ना तरी क्रितेशची बॅट ती मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली चालतीये, कारण या आधी भावेशने बॅटिंग करताना त्याच बॅटनं खूप चांगल्या रन्स बनवल्या होत्या. आता सौरव त्याच बॅटने बॅटिंग करतोय. डबल या ब्रँडचा ब्रँड अँबॅसेडर आहे पालघरचा क्रितेश घरत, आणि त्याच बॅटनं सध्या मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली बॅटिंग सुरू आहे. सर या 2 फटक्याने राजनचा डान्स थांबवलेला आहे. राजन शांत झालाय. पुढचा बॉल, यावेळेस पुण्याचा एकदा बॉल हवेत, बॉल सीमा पार. डॉनने इथे एका हाताने कॅच पकडलाय, षटकार. मजा आहेच, मात्र मुख्य मंचापासून आमचा समालोचन कक्षेने तिथपर्यंत प्रेक्षकांनी जो आत्तापर्यंत राजन ज्या उत्साहात नाचत होता ना त्याला शांत झालेले पाहिले. म्हणजे तो बेभान ज्या गोष्टीमुळे झाला होता ना त्याची बेभानता उतरवली आहे. आणखी एक तगडा बॉल सीमा रेषा पार. आज सौरव हे नाव चर्चेमध्ये आहे. मेडन षटक त्यानं टाकलंय, विकेट्स त्यानं घेतल्यात आणि षटकारांची आतिषबाजी त्यानं केली आहे. शिवकृपा मंडप डेकोरेटर्सचे सर्वा सन्माननीय परशुरामजी पाटील साहेबांकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज येत आहे सौरवच्या या दर्जेदार स्ट्रोक करता. षटकारांची आतिषबाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल, धावसंख्या पुढे सरकार असताना धावून पोचते इथे एकंदर 2च्या मदतीनं 36 धावा, स्ट्रॉंग टोटल. प्रतिषटक 18 म्हणजे एक स्ट्रॉंग टोटल. या षटकारांच्या आतिषबाजीनं अगदी मॅचचा चेहरा मोहरा बदलवलाय, प्रेक्षकांना मैदानाच्या दिशेने खिळवून ठेवलंय. मात्र सौरव या खेळाडूची मी निश्चित तारीफ करेन ज्या पद्धतीने खेळलाय आज. यावेळेस मात्र हा बॉल
ऑन साईडला एक सिंगलमध्ये कन्वर्ट झाला, डबल करता कॉलिंग आहे. जोपर्यंत फेकी आली 2 रन्स तिथे इझिली कंप्लीट झाल्या. या 2 नंतर तर तिसरीचा प्रयत्न तो नाही. या 2च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 38. विजयाकरता 39 धावसंख्येची गरज. आज एक गोष्ट या स्पर्धेनं नवीन घडवली आहे. नवसई गावाला एक नवा स्टार मिळाला आहे ज्याचं नाव सौरभ आहे. अप्रतिम खेळ दाखवला आज या खेळाडूंना. त्याची गोलंदाजी असो वा त्याची फलंदाजी असो, या दोन्हीमध्ये त्याचं प्रावीण्य आज आपल्याला पाहायला मिळालंय. अप्रतिम खेळ सौरभकडनं पाहायला मिळालाय. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पूर्वार्धामध्ये धावफलकावर धावसंख्या 38, विजयाकरता 39 धावसंख्येचं एक तगडं आव्हान पेशकश केलंय. या 39 धावसंख्येला कशा पद्धतीनं धावफलकावर वीर तानाजी पारगावचा संघ जोडतोय ते ऐकवण्याकरता सेमीफायनल मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये मायक्रोफोनवर इथे होतोय बदल. आपल्या सोबत असतील मनोज पाटील. बघा 12 चेंडूमध्ये फक्त 5 षटकार मारायचे आहेत. त्याच्यानंतर जे 7 चेंडू राहतील त्या 7 चेंडूमध्ये तुम्हाला 9 धावा वरच्या करायच्या आहेत. 5 षटकार मारण्याची क्षमता तर एकट्या प्रवीण पाटील मध्ये सुद्धा आहे, परंतु एका बाजूने प्रवीण गरज, दुसऱ्या बाजूने प्रवीण पाटील, ही 2 प्रवीणची जोडी आपल्याला बघायला मिळते. याच खेळाडूने पहिल्या दिवसामध्ये 99 धावा केल्या होत्या वैयक्तिक आपल्या एकट्याच्या, आणि 1 धाव फक्त दूर राहिला होता शतकापासून. तोच प्रवीण पाटील स्ट्राइक एंडवर आपल्याला बघायला मिळतोय. तर नॉन स्ट्राइक एंडला प्रवीण गरज, मॅन फ्रॉम सोनावे. सौरव या वेळेला आपण बघतोय चेंडू निघून जातोय. एका धावेसाठी प्रवीण पाटीलच्या बॅटमधून 1 धाव येताना सौरवने आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. मोठ्या फटके खेळण्यापासून दूर ठेवेन मी आणि पहिल्या षटकामध्ये विजयावर शिक्कामोर्तब करेन, हे जणू काही त्याने ठरवलेलं आहे. वीर तानाजी पारगाव 40+ संघ आपण बघतोय 1 या धावसंख्येवर. धावसंख्या आपण बघतोय 1 ने पुढे सरसावली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, तर नाही. 1 धाव मिळते. 2 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 2 धावा. ह्यानंतर होणारा अंतिम सामना आपल्याला बघायला मिळेल जिथे शिवनसई संघ मात्र वाट बघतोय की आमच्या विरोधात कोण येईल. या वेळेला प्रवीण पाटीलच्या बॅटमधून चेंडू निघून जातोय. काय अप्रतिम झेल. राजनला आम्ही कधीच शांत करू शकलो नाहीत एवढ्या टुर्नामेंटमध्ये, परंतु आज त्याला शांत केले ते नवसईच्या खेळाडूंनी. बघा एकदम स्टॅच्यू सारखा उभा आहे आणि नाराज झाला या झेलवर, कारण खूप जास्त समर्थन असते त्याचं. आणि काय जबरदस्त झेल. बघा प्रवीण पाटील हे बाद झालेत. 9 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे, परंतु झेल काय सुरेख घेतला. समीर घरत येतात मैदानाच्या आतमध्ये. काय अप्रतिम गोलंदाजी. प्रत्येक षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली प्रत्येक डावामध्ये, आणि जेव्हा फलंदाजीला येतो तेव्हा फलंदाजी सुद्धा त्याची चांगली होत गेलेली आहे. काय अप्रतिम. खरोखरच कौतुक करावं लागेल सौरवचं. चला प्लीज घाई करा, अंतिम सामना आपल्याला खेळवायचा आहे.
धावसंख्या आपण बघतोय 37 धावांची गरज आहे विजयासाठी. 9 चेंडूमध्ये वीर तानाजी पारगाव संघाचा आणखीन एक हुकमे एक्का समीर घरत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला समीर घरतच्या बॅटमधून परत त्याच खेळाडूकडे चेंडू निघून जातोय आणि त्याच खेळाडूने पुन्हा एकदा जितेशने इथे झेल घेतलेला आहे. कौतुक करावं लागेल जितेशचं. कृणाल येतोय 8 मध्ये 37. 8 चेंडू 37 धावा. हे समीकरण असलं की फलंदाजी करणारा संघ थोडासा अडचणीमध्ये येतोय, कारण तुम्हाला प्रत्येक चेंडूवर षटकार मारायचा आहे आणि तोच प्रयत्न करताना आपल्याला समीर घरत बघायला मिळाले. समीर घरत बाद झाले. प्रवीण पाटील सुद्धा, कारण धावसंख्या तुम्हाला 39 करायच्या होत्या, चेंडू शिल्लक होते 12. त्यामुळे मोठे फटके खेळणं गरजेचं होतं पहिल्या 2 चेंडूंवर सिंगल आल्यानंतर, आणि ते 2 प्रयत्न थोडेसे तोकडे पडले असं म्हणायला काहीच हरकत नाही. प्रवीण पाटील ज्या क्षेत्रामध्ये बाद झाले त्याच क्षेत्रामध्ये समीर घरत सुद्धा बाद झाले. राईट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. इथे कृणालचा 1 धाव येते. बघा, हा क्षेत्ररक्षकाचा दोष नाही पडण्याचा. हे ग्रास आहे ना मैदानावर, या ग्रासवर खेळायची सवय नाही आपल्या खेळाडूंना, त्यामुळे स्लिप होतात थोडेसे. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या 4 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 5 चेंडूंचा खेळ होतोय. सौरभने मात्र मन जिंकली सगळ्यांची, आणि अक्षय सरांनी म्हटलंय की एक नवसाई गावाला नवा स्टार खेळाडू भेटलेला आहे. खरोखरच चर्चा होईल सौरभची, आणि पुढच्या वर्षी आग्री प्रीमियर लीग मध्ये एक मोठी बोली त्याच्यावर लागेल यात काही शंका नाही. इथून आपण बघितलं तर चौकार येतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 8. या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं संपले. 6 चेंडू 31 धावा, आणि गोलंदाज येतोय भावेश. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे पालघर आणि वसई तालुक्यामध्ये जे संघ या मैदानावर खेळायला आले होते त्यामध्ये वसई तालुक्याचं वर्चस्व राहिलं. इथे नवसई आणि शिवनसई हे 2 संघ मात्र येताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 6 चेंडू 31 धावा. उमेश ठाकूर आणि अनिल रावते सरांकडून अंतिम विजेता संघ होईल. पंचायत समिती सदस्य आहेत, त्यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि 1 ट्रॉफी देण्यात येईल अंतिम विजेत्या संघाला. उमेश ठाकूर म्हणजेच वाड्या साहेब यांच्याकडून हे बक्षीस आहे. गौरव पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं, तोपर्यंत 1 धाव येताना धावसंख्या आपण बघतोय 5 चेंडू आणि 4 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांचं लक्ष समोर असेल. आता 4 फेअर डिलिव्हरी केल्या तर मात्र इथे नवसई संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय. फक्त तुम्हाला चेंडू अचूक टप्प्यावर टाकायचे आहेत. यानंतर होणारा सामना असेल शिवनसई वर्सेस नवसई, अशी लढत आपल्याला बघायला मिळेल. जवळजवळ हे निश्चित झालंय. आदरणीय सुभाषजी पाटील साहेब टेंबोडे, पालघर नगर परिषदचे विद्यमान नगरसेवक सरांना मी विनंती करेन, सर आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय सुभाषजी पाटील साहेब आणि माजी नगराध्यक्ष पालघर नगर परिषदचे आणि विद्यमान नगरसेवक यांना विनंती करेन, सर आपण व्यासपीठावर या. चला शिवनसई संघ आपण यायचा आहे व्यासपीठासमोर. शिवनसई संघ शिफारशीच्या बाहेरून या. 3 चेंडू विजयासाठी 24 धावा. 3 चेंडू आणि विजयासाठी 24 धावा. डॉट बॉल येतोय. वीर तानाजी पारगाव संघाचं आव्हान जवळजवळ संपुष्टात येताना आपल्याला बघायला मिळतंय. चांगला खेळ खेळला, कारण 40+ खेळाडू होते आणि 40+ खेळाडूंनी या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत धडक मारलेली आहे. आणि इथे आपण बघतोय तर 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळतंय. 1 चेंडू आणि विजयासाठी आता 23 धावांचं लक्ष समोर असेल. 1 चेंडू आणि 23 धावा. शिवनसई आणि नवसई या रोडच्या आजूबाजूने ही 2 गावं आहेत आणि आज एकमेकांसमोर उभे असतील. फक्त नदीमध्ये आहे.
आणि हे दोन संघ बघा जेव्हा समोर एकमेकांच्या समोर गावं असतात. चला प्लीज या दोन्ही संघ एका बाजूने. आपण विनंती करेन मी नवसे संघाला, नवसे संघ आपण सुद्धा इथे येऊन हजर राहायचं आहे. चला लगेच टॉस करायचे आहे. मी विनंती करेन आयोजकांना. नवसाई संघ लगेच मुख्य मंचाच्या समोर या. फक्त आपण राष्ट्रगीत घेणार आहोत आणि लगेच नवसाई संघ धावत या वैभव, कारण मॅच नाही होणार. जर 1 मिनिट ही इथे वाया घालवला ना तर मॅच होणार